मित्रांनो, आता आपण मेकॅनिझम ऑफ ऑर्गॅनिक एव्होल्युशन पाहूया. ऑर्गॅनिक एव्होल्युशन मध्ये जे मेकॅनिझम्स घडतात जेणेकरून एव्होल्युशन घडून येतो ते ऍक्च्युली फार इम्पॉर्टंट असतात. आणि एका पॉप्युलेशन मध्ये जर तुम्ही बघितलं, एक पॉप्युलेशन मधला एक इंडिव्हिज्युअल जर तुम्ही घेतला तर त्याचं जास्त रोल नसतो एका एव्होल्युशन मध्ये. मेन रोल जो असतो तो पूर्ण एंटायर पॉप्युलेशनचा असतो. एका इंडिव्हिज्युअलचा रोल हा असतो की जे त्यांनी अडॅप्टेशन, जे व्हेरिएशन बदल करून आले, त्यांच्यामध्ये जे बदल झालेत ते पुढच्या जनरेशन मध्ये पास करणं त्याचं हे कर्तव्य असतं आणि त्याचा रोल असतो हा. आता तुम्ही जर वेगवेगळे प्रोसेसेस बघितले आपण एव्होल्युशनचे, जसं की म्युटेशन, जीन रिकॉम्बिनेशन, हे पाहून घेऊ आपण काय असतात ते. आता म्युटेशन्स आपण बघितले जे परमनंट असतात, जे हेरिटेबल असतात. जसं पॉइंट म्युटेशन आपण बघितलं सिकल सेल अॅनिमिया मध्ये, एक म्युटेशन तो पास होऊन जातो. आणि सिकल सेल अॅनिमिया मध्ये तुम्ही एक पॉझिटिव्ह पॉइंट बघितला तर मलेरिया जो असतो, ज्या ठिकाणी मलेरिया प्रोन एरियाज असतात, जंगली एरिया असतात, जिथे झाडी भरपूर असतात, तिकडे मलेरियाचं प्रमाण जास्त असतं. आणि तिथले जे इंडिव्हिज्युअल असतात, तिथले जे ह्युमन्स असतात, त्यांना मलेरिया होत नाही, कारण की त्यामध्ये सिकल सेलचे सेल्स असतात, आरबीसीस असतात, जेणेकरून मलेरियाचा जो पॅरासाइट आहे त्यामध्ये जगू नाही शकत बिकॉज ऑफ स्ट्रक्चर अल्टरेशन. आता म्युटेशनमुळे बरेचसे जीन पूल मध्ये ऍड होतात, वेगवेगळे त्यांच्यामध्ये बदल होतात, एक नवीन ॲलिल्स प्रोड्यूस होतात, ते ऍड अप होतात जीन पूल मध्ये. दुसरा जो आहे तो जेनेटिक रिकॉम्बिनेशन. जेनेटिक रिकॉम्बिनेशन आपण पाहिलं होतं की सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये जेव्हा मेल आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात तेव्हा त्यांमध्ये क्रॉसिंग ओव्हर होतं. त्यांच्यामध्ये रॅन्डम क्रॉसिंग ओव्हर झाल्यामुळे जे ॲलिल्स असतात त्यांचे मिक्सिंग अप होतात, नवीन व्हेरिएशन फॉर्म होतात. तिसरा आहे जीन फ्लो. जीन फ्लो मध्ये बघितलं की आपण जेव्हा एक इंडिव्हिज्युअल एका पॉप्युलेशन मध्ये दुसऱ्या पॉप्युलेशन मध्ये जातो तेव्हा दुसऱ्या पॉप्युलेशन मध्ये तो जो ॲलिल आहे एक इंट्रोड्यूस होतो दुसऱ्या पॉप्युलेशन मुळे, आणि अशामुळे एव्होल्युशन घडत जातं. आणि जीन फ्लो मुळे चेंजेस जे होतात ॲलिल फ्रिक्वेन्सी मध्ये काही चेंजेस होतात जे नेसेसरी असतात एव्होल्युशन साठी. चौथा आहे जेनेटिक ड्रिफ्ट. जेनेटिक ड्रिफ्ट मध्ये आपण पाहिलं की कसं एक जीन किंवा एक ॲलिल लॉस होते बिकॉज ऑफ चान्स, ऍक्सिडेंटल चान्स होतो, जेव्हा फॉरेस्ट फायर, फ्लड्स, सुनामी आल्यामुळे काही जीन्स जे असतात, काही ॲलिल्स जे असतात ते नष्ट होऊन जातात आणि त्याच्यामुळे दुसरे जे ॲलिल्स असतात ते फेवर होतात. आता फॉर एक्झाम्पल, एक पर्टिक्युलर ॲलिल आहे एका पॉप्युलेशन मुळे आणि एक ऍक्सिडेंटल डेथ झाली त्या पॉप्युलेशन मध्ये बिकॉज ऑफ फ्लड किंवा फायर झालं त्या फॉरेस्टमुळे, आणि तो जो जीन प्रिझर्व होता त्या पर्टिक्युलर स्पीसीज मध्ये, ते स्मॉल नंबर ऑफ मध्ये, तर तो निघून गेला किंवा लॉस झाला. आणि हे जे असतो जेनेटिक ड्रिफ्ट मध्ये, हे जे घडतात, गोष्टी घडतात, हे रॅन्डम असतात आणि याला काही डायरेक्शन नसतं. एका वेळी चांगले वाले कॅरेक्टर्स पण जाऊ शकतात आणि वाईट वाले कॅरेक्टर्स पण एनहान्स होऊ शकतात एव्होल्युशन मध्ये. आणि खास करून जी पॉप्युलेशनचं प्रमाण छोट आहे, छोटं पॉप्युलेशन असणाऱ्या पॉप्युलेशनचं प्रमाण छोट आहे, त्यावेळी त्यांच्यामध्ये जेनेटिक ड्रिफ्ट घडण्याचं चान्सेस जास्त असतात. आणि काही ॲलिल्स असतात ते लॉस होऊन जातात, आणि बिकॉज ऑफ दॅट जे दुसरे ॲलिल्स जे छोट्या प्रमाणात होते, छोट्या संख्यामध्ये होते, ते वाढले जातात आणि त्यांचं प्रमाण वाढलं जातं. काही वेळा काय होतं, काही इंडिव्हिज्युअल्स जेव्हा एका मोठ्या पॉप्युलेशन मधनं काही इंडिव्हिज्युअल्स मायग्रेट होतात, दुसऱ्या जॉग्राफिकल एरियामध्ये जातात. दुसऱ्या जॉग्राफिकल एरियामध्ये गेल्यानंतर त्यांचं जे पॉप्युलेशन आहे, त्यांचा जो ॲलिल फ्रिक्वेन्सी आहे तो वाढतो, आणि ते वाढल्यामुळे त्यांच्यामध्ये एक ड्रिफ्ट होऊन जातो आणि ते फाउंडर्स बनतात, म्हणजे जुन्या पॉप्युलेशन पासून ते वेगळे असतात. आणि हे जे नवीन पॉप्युलेशन असतं ह्यांना फाउंडर्स असं म्हणलं जातं. आणि हा जो इफेक्ट आहे जुन्या पॉप्युलेशन पासून नवीन पॉप्युलेशन बनणं आणि त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन घडणं, याला फाउंडर इफेक्ट असं म्हणलं जातं. पाचवं आहे नॅचरल सिलेक्शन. आता नॅचरल सिलेक्शन मध्ये आपण पाहिलं की सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जो फिट असतो, जो बेटर अडॅप्टेड इंडिव्हिज्युअल असतो एका पॉप्युलेशन मध्ये, नेचर फक्त त्यालाच सिलेक्ट करतो, बाकीचा जो वीक असतात ते सिलेक्ट होत नाही.
आणि जो स्ट्रॉंग असतो, वेल अडॅप्टेड असतो, त्याचं पुढे जाऊन रिप्रोडक्शन पण चांगलं होतं, म्हणजे डिफरन्शियल रिप्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो, त्यांचं चांगलं राहतं आणि ते सिलेक्ट केले जातात एन्व्हायरमेंट मध्ये. आता नॅचरल सिलेक्शनचे वेगवेगळे टाइप्स आहेत, ते आपण बघून घेऊया. पहिला आहे स्टेबलायझिंग सिलेक्शन. आता स्टेबलायझिंग सिलेक्शन मध्ये तुम्ही इकडे बघू शकता, असा एक मीन ग्राफ बनतो आणि जे एक्स्ट्रीम्स असतात ते एलिमिनेट केले जातात, वाईल इंटरमिजिएट जे असतात ते सिलेक्ट केले जातात. आता इंटरमिजिएट्स काय असतात आणि मीन एक्स्ट्रीम्स काय असतात ते आपण जाणून घेऊया. आता फॉर एक्झाम्पल, एक इंडिव्हिज्युअल आहे एका पॉप्युलेशन मध्ये, ज्याचा वेट जो आहे तो जास्त आहे, ओके, ओव्हर वेट येते, आणि दुसरा जो इंडिव्हिज्युअल आहे तो अंडर वेट आहे, आणि इंटरमिजिएट जे आहे ते बॅलन्स्ड आहे. सो बिकॉज ऑफ बॅलन्सिंग, ह्या स्टेबलायझिंग सिलेक्शनला कधी कधी बॅलन्सिंग सिलेक्शन असंही म्हणलं जातं, ज्यामध्ये एक्स्ट्रीम जे असतात ओव्हरवेट आणि अंडरवेट, फॉर एक्झाम्पल अंडरवेट आणि ओव्हरवेट हे एलिमिनेट केले जातात पॉप्युलेशन मुळे मध्ये, आणि फक्त जो मीन असतो, जो इंटरमिजिएट असतो, तो सिलेक्ट केला जातो, आणि त्याच पुढे जाऊन एव्होल्युशन घडतं. स्टेबलायझिंग सिलेक्शन मध्ये असं असतं की तो ऑर्गॅनिझम जो वेल अडॅप्टेड आहे त्याच्या सराउंडिंग्सला, तोच सिलेक्ट केला जातो, म्हणून जे एक्स्ट्रीम्स असतात ते एलिमिनेट केले जातात, वाईल तो इंडिव्हिज्युअल जो चांगला अडॅप्टेड आहे त्याच्या सराउंडिंगला, त्याचं पॉप्युलेशन जो आहे तो इन्क्रीज होता. दुसरं आहे डायरेक्शनल सिलेक्शन. आता डायरेक्शनल सिलेक्शन मध्ये काय होतं की जो इंडिव्हिज्युअल मोस्ट अडॅप्टेड आहे, म्हणजे सर्वात चांगलं त्याचे अडॅप्टेशन आहे सराउंडिंग मुळे, त्या इंडिव्हिज्युअलचं पॉप्युलेशन एनहान्स होतं आणि एव्होल्युशन मध्ये तो सिलेक्ट केला जातो. आता तुम्ही इकडे बघू शकता, हा जो ग्राफ आहे, या ग्राफ मध्ये जे वीकर वन्स असतात ते शिफ्ट होऊन एका दुसऱ्या डिरेक्शन मध्ये जातात, आणि वाईल ते जे इंडिव्हिज्युअल्स वेल अडॅप्टेड असतात त्या सराउंडिंगला, ते चांगले, त्यांची जी प्रोजेनी आहे ती वाढते आणि ते सिलेक्ट केलं जातं. आता यामध्ये काय होतं, जे एक्स्ट्रीम्स असतात, जसं की एक्स्ट्रीम्स आपण इकडे बघितलं होतं स्टेबलायझिंग सिलेक्शन मध्ये, एक्स्ट्रीम जे असतात अंडरवेट आणि ओव्हरवेट. आता यासाठी आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊ. फॉर एक्झाम्पल इंडस्ट्रियल मेलॅनिझम. आता इंडस्ट्रियल मेलॅनिझम मध्ये आपण बघितलंय दोन प्रकारचे मॉथ्स असतात. एक जो असतो तो ग्रे व्हाईट असतो, त्याला बिस्टन बेटुलारिया असं म्हणलं जातं, वाईल दुसरा जो असतो बिस्टन कार्बोनारिया, आणि तो त्याचा रंग जो असतो ब्लॅक असतो. आता बिस्टन बेटुलारिया सराउंडिंग मध्ये, व्हाईट सराउंडिंग मध्ये चांगला अडॅप्टेड होता, म्हणून त्याचा जो पॉप्युलेशन आहे तो इन्क्रीज झाला होता. पण जेव्हा इंडस्ट्रियल मेलॅनिझम आला, म्हणजे इंडस्ट्रीचं रेव्होल्युशन झालं, इंडस्ट्रीचं रेव्होल्युशन झाल्यामुळे तिथले जे लायकन्स होते ते डिस्ट्रॉय झाले, आणि त्याच्यामुळे तो एक ब्लॅक सरफेस झाला, आणि जे ब्लॅक मॉथ्स होते ते वेल अडॅप्टेड होते, म्हणून व्हाईट मॉथचं पॉप्युलेशन कमी झालं आणि ब्लॅक मॉथचं पॉप्युलेशन वाढलं. सो एका पॉप्युलेशन कडून दुसऱ्या पॉप्युलेशन कडे जो एव्होल्युशन आहे तो शिफ्ट झाला, म्हणून याला डायरेक्शनल सिलेक्शन असं म्हणलं जातं. तिसरं आहे डिसरप्टिव्ह सिलेक्शन. आता डिसरप्टिव्ह सिलेक्शन मध्ये जे इंटरमिजिएट्स असतात ते एलिमिनेट केले जातात. आपण पुन्हा एकदा रिवाइज करू. स्टेबलायझेशन सिलेक्शन मध्ये इंटरमिजिएट फेवर केले जातात, डायरेक्शनल सिलेक्शन मधले एक्स्ट्रीम्स फेवर केले जातात, आणि डिसरप्टिव्ह सिलेक्शन मध्ये इंटरमिजिएट्स फेवर केले जातात. आता यामध्ये जे एक्स्ट्रीम्स असतात, एक्स्ट्रीम फिनोटाइप्स असतात, ते एलिमिनेट होतात, वाईल इंटरमिजिएट जे असतात ते फेवर केले जातात. आणि हा जो सिलेक्शन आहे, नॅचरल सिलेक्शन आहे, हा खूप रेअर आहे, म्हणजे खूप रेअर वेळी असं होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल, डार्विनचे फिंचेस घेऊया. आता एका आयलंड वरती दोन प्रकारचे पक्षी होते, आणि त्याच आयलंड वरती दोन प्रकारचे सीड्स पण होते. हे जे दोन पक्षी होते ते सीड्स खायचे. आता एक जो सीड होता तो छोटा होता, आणि दुसरा सीड होता तो मोठा होता, आणि तेच त्याच्यामुळे तीन प्रकारचे बर्ड्स होते. पहिला वाला जो होता त्याचा चोच छोटी होती, दुसऱ्याची इंटरमिजिएट होती, आणि तिसऱ्याची सर्वात मोठी होती. सो सर्वात मोठी चोच असणारा तो मोठे सीड्स इझिली खायचा, वाईल छोटावाला छोटे सीड्स खायचा, आणि इंटरमिजिएट वाला जो होता ते दोघांना त्याला खाता जमलं नाही, म्हणजे दोन्ही सीड्सला त्याला खायला जमलं नाही, म्हणून त्यांचं जो पॉप्युलेशन आहे ते कमी झालं, वाईल छोटी बीक आणि मोठी बीक असणारे जे बर्ड्स आहे त्यांचं पॉप्युलेशन वाढलं. मित्रांनो, आता आपण हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल बघूया.
हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल किंवा हार्डी विनबर्ग लॉ, इक्विलिब्रेशन लॉ असंही म्हटलं जातं याला. तर ऍट इक्विलिब्रेशन जीन फ्रिक्वेन्सी आणि जिनोटिपिक फ्रिक्वेन्सी, जीन फ्रिक्वेन्सी म्हणजे जीनचे ॲलिल्स जे असतात डॉमिनंट आणि रिसेसिव्ह हे दोन्हीही, आणि जिनोटिपिक फ्रिक्वेन्सी दोघेही कॉन्स्टंट राहतात जनरेशन आफ्टर जनरेशन. जनरेशन आफ्टर जनरेशन जसे पिढ्यान पिढ्या चालू राहतात तसा हा जो जिनोटिपिक फ्रिक्वेन्सी आणि जीन फ्रिक्वेन्सी आहे हे दोघेही कॉन्स्टंट राहतात. आता काही कंडिशन्स आहे ज्या कंडिशन्स मध्ये हा लॉ ऍप्लिकेबल आहे, म्हणजे तेव्हा जेव्हा हे कंडिशन्स मीट होतील तेव्हाच हा लॉ ऍप्लिकेबल होईल. हा जर कंडिशन नसतील तर हा लॉ ऍप्लिकेबल होत नाही. तर ते कंडिशन्स काय ते आपण बघून घेऊ. सर्वात पहिल्यांदा तो जो ऑर्गॅनिझम आहे तो सेक्शुअली रिप्रोड्युसिंग असला पाहिजे. दुसरा तो डिप्लॉइड असला पाहिजे, हॅप्लॉइड नसला पाहिजे. तिसरा तो फ्री इंटरब्रीडिंग पॉप्युलेशन असला पाहिजे आणि एक मोठं लार्ज पॉप्युलेशन असलं पाहिजे. तर लार्ज पॉप्युलेशन साठीच हा लॉ ऍप्लिकेबल आहे. जर छोटं पॉप्युलेशन असेल स्मॉल आणि इंटरब्रीड करत नसेल तर हा लॉ ऍप्लिकेबल नाहीये. चौथी गोष्ट म्हणजे जे मीटिंग होतं त्यांच्यामध्ये क्रॉस ब्रीडिंग होतं ते रॅन्डमली झालं पाहिजे आणि ते सिलेक्टिव्ह नसलं पाहिजे. रॅन्डम असेल तरच हा लॉ ऍप्लिकेबल होईल. आता जर तुम्ही लॉ बघितला तर एका सिंगल लोकस वरती दोन ॲलिल्स असतात, एक डॉमिनंट असतो आणि एक रिसेसिव्ह असतो, ए आणि छोटा ए. तर त्यांचे जे फ्रिक्वेन्सीज आहेत ते छोटा पी आणि छोटा क्यू असे आहेत. तर पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. सो पी प्लस क्यू इज इक्वल टू 1. त्यांचा जो जिनोटिपिक फ्रिक्वेन्सी आपण बघितले तर पी प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. ह्याचं जर एक्सपान्शन केलं तर तुम्हाला हा फॉर्म्युला मिळेल आणि हा फॉर्म्युला इज बेस्ड ऑन दिस लॉ आणि हा हार्डी विनबर्ग प्रिन्सिपल आहे, विच इज पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. त्यामध्ये जे कॅपिटल ए ए आहेत ते डॉमिनंट ॲलिल आहेत आणि ते पी स्क्वेअर आहे, वाईल छोटा ए ए हा क्यू स्क्वेअर आहेत आणि तो रिसेसिव्ह ॲलिल आहे. तर हा जो पुनेट स्क्वेअरनी तुम्ही क्रॉस केला तर तिकडे पण तुम्हाला सेम फॉर्म्युला बघायला मिळेल. तर हायब्रिड ए ए आणि हायब्रिड ए ए जेव्हा क्रॉस होतील तर तेव्हा ए ए विच इज डॉमिनंट पी स्क्वेअर आणि छोटा ए ए विच इज क्यू स्क्वेअर आणि पी क्यू. सो दोन पी क्यू आल्यात तर 2pq आणि पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज ऑलवेज इक्वल टू 1. आता हा जो लॉ आहे त्याच्यामध्ये काही कंडिशन्स आहेत, ते कंडिशन असतील तर हा लॉ ऍप्लिकेबल होत नाही किंवा त्या लॉचं काही अफेक्शन होतं, म्हणजे ते कंडिशन्स अफेक्ट करतात या लॉला. तर ते कंडिशन्स काय? सर्वात पहिल्यांदा तर जीन मायग्रेशन किंवा जीन फ्लो. जेव्हा एका पॉप्युलेशन मधनं एक जीन दुसऱ्या पॉप्युलेशन मध्ये जातो जेव्हा त्याचं मायग्रेशन होतं तेव्हा हा लॉ ऍप्लिकेबल होत नाही किंवा तो अफेक्ट करतो त्याला. दुसरा आहे जेनेटिक ड्रिफ्ट. जेव्हा सडन चान्स मुळे एक पॉप्युलेशन मधला एक ॲलिल निघून जातो किंवा त्याचं फ्रिक्वेन्सी कमी होऊन जातो तेव्हा सुद्धा हा लॉ ऍप्लिकेबल नाहीये. म्युटेशन्स, जेनेटिक रिकॉम्बिनेशन जेव्हा होतं, जेनेटिक लेवलवरती काही चेंजेस होतात जे रॅन्डम असतात, रॅन्डम म्युटेशन्स, तेव्हा सुद्धा हे लॉ ऍप्लिकेबल होत नाही. नॅचरल सिलेक्शन अँड नॉन रॅन्डम मीटिंग, आणखी हे दोन गोष्टी आहेत जेव्हा हा लॉ अफेक्ट करतो त्यांना, हे कंडिशन्स अफेक्ट करतात त्यांना. अडॅप्टिव्ह रेडिएशन. तर मित्रांनो आता अडॅप्टिव्ह रेडिएशन विषयी बोलूया आपण. अडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणजे काय पहिलं आपण जाणून घेऊ आणि मग एक एक्झाम्पलच्या स्वरूपामध्ये आपण पूर्ण समजून घेऊया. आता अडॅप्टिव्ह रेडिएशन म्हणजे काय? एव्होल्युशन मध्ये मित्रांनो एका ओरिजिनल स्पीसीजचं जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन होतं, ट्रान्सफॉर्मेशन होऊन वेगवेगळे स्पीसीज तयार होतात त्याला अडॅप्टिव्ह रेडिएशन होतं. म्हणजे एका ओरिजिनल स्पीसीजचं एक ओरिजिनल प्रजाती जेव्हा असते त्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन काही बदल काही चेंजेस होतात एव्होल्युशन मध्ये आणि त्याचं रूपांतर वेगवेगळ्या प्रजातीमध्ये होतं, वेगवेगळ्या स्पीसीज मध्ये होतं एका सिंगल अँसेस्टरचं, त्याला अडॅप्टिव्ह रेडिएशन असं म्हणलं जातं. आता एक्झाम्पलच्या स्वरूपात आपण एक एक्झाम्पल घेऊ, डार्विन्स फिंचेस. तर याविषयी आपण आधी पण बोललो होतो, तर आता डिटेल मध्ये आपण बोलून घेऊया यावरती. डार्विन फिंचेस, जेव्हा डार्विन आपल्याला माहिती वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी ट्रॅव्हल केलं होतं, वेगवेगळ्या गोष्टींचा त्यांनी अभ्यास केला होता, एक ट्रॅव्हलर होता. तर एकदा काय झालं, तो एका आयलंड वरती गेला, त्याला गॅलापागोस आयलंड असं म्हणलं जातं.
तर तुम्ही बघू शकता हा गॅलापागो आयलँड आहे. तर हा साऊथ अमेरिकाच्या वेस्ट साइडला काही आयलँड सिच्युएटेड आहे आणि त्याला गॅलापागोस आयलँड असं कंबाईन मध्ये म्हणलं जातं. छोटे छोटे आयलँड्स आहे आणि सगळ्यांना एकत्र मिळून गॅलापागो आयलँड असं म्हणलं जातं. तर या गॅलापागो आयलँड्स वरती त्यांनी एक स्पीसीज वेगवेगळे छोटे छोटे बर्ड्सचे स्पीसीज पाहिले आणि हे सगळे वेगवेगळे स्पीसीजचं त्यांनी अभ्यास केला. त्याचं एव्हिडन्सेस पाहिले, वेगवेगळा अभ्यास करून त्यांनी असं कन्क्लूड केलं की ओरिजिनली हा अमेरिकामधनं एकच स्पीसीज असणार जो मेनलँड मध्ये राहत असेल. तो गॅलापागोस आयलँड वरती आला आणि त्याचं ट्रान्सफॉर्मेशन होऊन त्यामध्ये बदल होऊन वेगवेगळे स्पीसीज जनरेट झाले. आता हे जे स्पीसीज आहेत स्टार्टिंगला एक स्पीसीज होता आणि तो सीड इटिंग होता, म्हणजे तो दाणे खायचा. सीड इटिंग प्रजातीचा एक फिंच होता, बर्ड होता. तर या बर्डचं या फिंचचं रूपांतर वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये झालं. ते कसं झालं आपण जाणून घेऊया. आता इनिशियली हा जो बर्ड आहे एक फिंच, तर हा सीड इटिंग होता. एका आयलँड वरती त्यांनी बसेरा घातला आणि तिथे त्याला फूड भरपूर मिळालं. सीड ईट तो दाणे खायचा तिकडे एका आयलँड वरती. त्याच्यानंतर तो ट्रॅव्हल होऊन एका कुठल्या दुसऱ्या आयलँड वरती किंवा सेम आयलँड वरती एका दुसऱ्या बाजूला ट्रॅव्हल होऊन एका ठिकाणी आला जिथे कॅक्टस होते भरपूर. आता त्या ठिकाणी भरपूर कॅक्टस असल्यामुळे त्या कॅक्टस ला खाण्यासाठी काही बर्ड्स तिकडे गेले आणि ज्या बर्ड्सला तो कॅक्टस आवडला आणि ज्यांना तो खाता आला ते तिकडेच राहिले, वाईल ज्या बर्ड्सला ज्या फिंचेसला तो कॅक्टस खाता नाही आला ते परत आले माघारी. आता जे बर्ड्स तिकडे कॅक्टस ईट करत होते, खात होते, काही एव्होल्युशन मध्ये काही वर्षांनंतर त्यांच्यामध्ये बदल घडले, काही एव्होल्युशन झालं त्यांमध्ये आणि त्यांचा जो बीक आहे तो असा मोठा झाला, सो दॅट जे काटे असतात ते बाजूला ठेवून आतमधला कॅक्टसचा जो फ्लेशी पार्ट आहे तो त्यांना खाता यावा म्हणून असं त्यांचं बीकचं त्यांच्या चोचीचं ट्रान्सफॉर्मेशन झालं. त्यानंतर काही पक्षी ज्यांना कॅक्टस खाता नाही आले ते दुसऱ्या ठिकाणी उडून गेले, दुसऱ्या आयलँड वरती किंवा त्याच सेम आयलँड वरती आणि त्यांना तिकडे इन्सेक्ट्स मिळाले, भरपूर सारे इन्सेक्ट्स होते. तर ज्या पक्ष्यांना ते इन्सेक्ट्स खाता आले किंवा त्याची चव त्यांना आवडली ते खाल्लं त्यांनी आणि ते तिकडेच राहिले, वाईल बाकीचे ज्यांना नाही आवडलं इन्सेक्ट किंवा खाता नाही आले ते परत माघारी आले. आणि ज्या पक्ष्यांना ते इन्सेक्ट्स खाता आले त्यांच्या चोचीमध्ये परत एकदा अडॅप्टेशन होऊन वर्षांनंतर अडॅप्टेशन होऊन त्यांमध्ये काही चोच त्यांची जी बीक आहे ट्रान्सफॉर्म झाली, खास करून इन्सेक्ट खाण्यासाठी. सो ते जे इन्सेक्ट इटिंग होते ते ओरिजिनली सीड इटिंग होते. सो यांचं ट्रान्सफॉर्मेशन झालं व्हेजिटेरियन स्मॉल ट्री फिंच मध्ये जे इन्सेक्ट खात होते, वाईल दुसरा जो कॅक्टस इटिंग होता त्याचं नाव आहे कॉमन कॅक्टस फिंच, कारण की तो कॅक्टस खात होता. असं करून वेगवेगळे प्रजाती निर्माण झाले त्या आयलँड वरती. तर असे तुम्ही इकडे वेगवेगळे प्रजाती बघू शकता. ओरिजिनली एक आहे लार्ज ग्राउंड फिंच, देन कॉमन कॅक्टस फिंच, व्हेजिटेरियन फिंच, स्मॉल ट्री फिंच, लार्ज ट्री फिंच, वुडपेकर फिंच, देन ग्रीन वॉबलर फिंच, स्मॉल ग्राउंड फिंच. तर अशा वेगवेगळे प्रजाती निर्माण झाल्या एकाच आयलँड वरती, ओरिजिनल एका स्पीसीज पासून, आणि याला अडॅप्टिव्ह रेडिएशन असं म्हणलं जातं. तर मित्रांनो दुसरं एक्झाम्पल म्हणजे ऑस्ट्रेलियन मार्सुपियल. आता मार्सुपियल काय असतात? मार्सुपियल असे ऑर्गॅनिझम असतात किंवा असे ॲनिमल्स असतात ज्यांना सॅक असते आणि त्या सॅक मध्ये त्यांच्या बाळाची वाढ होत असते. प्लॅसेंटल ॲनिमल्स वेगळे असतात ज्यांना प्लॅसेंटा असते आणि त्यांचं गर्भामध्ये वाढ होत असते, त्यांच्या बाळांची गर्भामध्ये वाढ होत असते. पण मार्सुपियल्सला असा एक सॅक असतो, जसा कंगारू तुम्ही बघितला असेल, त्याला एक पाऊच असतो, त्या पाऊच मध्ये त्याच्या शिशूचा किंवा त्याच्या बाळाची वाढ होत असते, म्हणून त्याला मार्सुपियल असं म्हणलं जातं. आता ऑस्ट्रेलियामध्ये ओरिजिनली ऑस्ट्रेलिया एक आयलँड आहे, तुम्हाला माहिती आहे, एक मोठा सगळ्यात मोठा कॉन्टिनेंट आहे. सो या कॉन्टिनेंट वरती ओरिजिनली एक मार्सुपियल होता, ज्याचं रूपांतर वेगवेगळ्या मार्सुपियल्स मध्ये झालं. अडॅप्टिव्ह रेडिएशन होऊन वेगवेगळे, जसं डार्विन फिंचेस मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याचं सराउंडिंगचे अडॅप्ट होऊन ते वेगवेगळे प्रजाती निर्माण झाले, तसेच ऑस्ट्रेलियामध्ये पण वेगवेगळे प्रजाती निर्माण झाले, जसे वोम्बॅट, कोला, देन मार्सुपियल मोल, शुगर ग्लायडर
असे तस्मानियन वुल्फ, टायगर कॅट हे असे वेगवेगळे प्रजाती एका सिंगल मार्सोपियल पासून झाले. हे जेव्हा अडॅप्टिव्ह रेडिएशन झाल्यानंतर त्याच वेळी प्लासेंटल अॅनिमल पण ऑस्ट्रेलियामध्ये आला आणि प्लासेंटल अॅनिमलचं पण वेगवेगळ्या सिमिलर वे मध्ये अडॅप्टिव्ह रेडिएशन झालं आणि त्या दोघांमध्ये कॉन्व्हर्जन झालं, डायव्हर्जन झालं आणि सिमिलर लुकिंग अॅनिमल्स त्यामध्ये पण तयार झाले. फॉर एक्झाम्पल प्लेसेंटल वुल्फ जो असतो तो टास्मानियन वुल्फ सारखाच दिसतो, कारण की दोघेही एकाच ठिकाणी राहतात आणि एक सारखाच त्यांचा आहार आहे. सो एक सारखाच त्यांचा आहार सराउंडिंग असल्यामुळे प्लेसेंटल वुल्फ आणि तस्मानियन वुल्फ ह्या दोघांचे जे अडॅप्टेशन होते ते सिमिलर होते. सिमिलरली मोल आणि मार्सुपियल मोल, अँट इटर आणि नुम्बॅट, तो सुद्धा एक अँट इटर आहे. दोघे अँट खातात आणि त्यांच्यामध्ये पण सिमिलर बदल झाले अँट खाण्यासाठी. तर ह्याला सिमिलर किंवा करस्पॉन्डिंग मार्सुपियल असं म्हणलं जातं. आता मित्रांनो आपण एव्हिडन्सेस ऑफ ऑर्गॅनिक एव्होल्युशन हे बघूया. आता जी थिअरी आहे ऑर्गॅनिक एव्होल्युशन मध्ये, ज्याचा सध्याचा जो कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम आहे प्रेझेंट डेचा, तो ओरिजिनेट झाला होता सिम्पलर फॉर्म्स ऑफ लाईफ पासून. हे सपोर्ट करण्यासाठी जो एव्हिडन्स पाहिजे असतो तो एव्हिडन्स वेगवेगळ्या फील्ड्स ऑफ बायोलॉजिकल डिसिप्लिन जे आहेत, पेलिएंटॉलॉजी, कंपॅरेटिव्ह अॅनाटॉमी, एम्ब्रियोलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, आणखीन काही जे एव्हिडन्सेस आहे त्यांमधनं आपल्याला मिळतो. आता हा जो प्रोसेस आहे एव्होल्युशनचा, हा सपोर्ट केला होता वेगवेगळ्या फील्ड्सने, जसं मी बोललो पेलिएंटॉलॉजी वगैरे. त्यांपैकी आता पहिला आपण घेऊया पेलिएंटॉलॉजी. आता पेलिएंटॉलॉजी म्हणजे काय? आता पेलिएंटॉलॉजी अशी फील्ड आहे बायोलॉजीची जिथे एन्शियंट लाईफ जो असतो, पुरातन काळातली जी लाईफ कशी होती ती आपल्याला समजते फॉसिल्सच्या माध्यमातून. फॉसिल्स काय असतात? फॉसिल हे डेड रिमेन्स असतात, हे बोन्स असतात, प्लांटचे किंवा अॅनिमलचे काही असू शकतात. हे डेड रिमेन्स आहेत जे प्रिझर्व झालेले असतात जिओलॉजिकल लेयर्स मध्ये. आपल्याला मातीचे वेगवेगळे लेयर्स माहिती आहेत, जिओलॉजिकल लेयर्स असतात. वेगवेगळ्या लेयर्स मध्ये यांचं प्रिझर्वेशन होतं आणि ते एक्सकेव्हेशन मध्ये जेव्हा ते खोदून काढतात तेव्हा आपल्याला फॉसिल्स मिळतात. आणि हे फॉसिल्स काय प्रोव्हाइड करतात? मोस्ट कन्व्हिन्सिंग आणि डायरेक्ट एव्हिडन्स प्रोव्हाइड करतात. म्हणजे यामध्ये काय फेरबदल करता येत नाही, हे डायरेक्टली मोस्ट कन्व्हिन्सिंग समजेल असं एव्हिडन्स आपल्याला देतात. आता फॉसिल्स जे फॉर्म होतात वेगवेगळ्या लेयर्स मध्ये फॉर्म होतात. पहिले तर सेडिमेंटरी रॉक्स मध्ये फॉर्म होतो. दुसरा एम्बर मध्ये, जे झाडाचे रेजिन्स असतात, येलोइश कलरचा फॉसिल जो असतो ते झाडांचे रेजिन्स, ज्याला एम्बर असं म्हणलं जातं, ते त्यामध्ये जे ऑर्गॅनिझम्स असतात ते अडकले जातात त्यामध्ये आणि प्रिझर्व होतात. दुसरे आईस मध्ये, ग्लेशियर्स मध्ये आपण बघतो वेगवेगळ्या ग्लेशियर मध्ये, जसा मॅमथ होता पुरातन काळातला, तो ग्लेशियर मध्ये अडकला होता आणि तो तसाच प्रिझर्व होता वर्षानुवर्ष. पीट मध्ये, बॉक्स मध्ये, वेगवेगळ्या माध्यमात ते प्रिझर्व होतात. आता फॉसिलायझेशनच्या वेळेस काय होतं? फॉसिलायझेशन मध्ये जे प्रिमिटिव्ह फॉर्म्स असतात, जे एकदम पुरातन काळातले, एकदम अर्ली लाईफ जे असतात, ते एकदम सर्वात खालच्या लेअरमध्ये, लोअर लेअरमध्ये, जिओलॉजिकल लेअरमध्ये मिळतात आपल्याला. त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स जे असतात, त्याच्यापेक्षा प्रगत झालेले, इव्हॉल्व्ह झालेले त्याच्या वरच्या लेअरमध्ये, त्याच्यापेक्षा इव्हॉल्व्ह झालेले अजून वरच्या लेअरमध्ये, अशा लेअर मध्ये आपल्याला मिळले जातात. आणि जे मोस्ट रिसेंट वाले असतात ते एकदम अप्पर मोस्ट लेअर मध्ये आपल्याला बघायला मिळतात. आता मित्रांनो फॉसिलचे वेगवेगळे टाइप्स असतात, ते आपण जाणून घेऊया काय आहेत ते टाइप्स. ऍक्च्युअल रिमेन्स म्हणजे ऍक्च्युअल बॉडी ऑफ प्लांट किंवा अॅनिमल प्रिझर्व होते. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये आर्टिक रिजन मध्ये सायबेरियामध्ये वुली मॅमथ जो होता तो ऍक्च्युअली प्रिझर्व झाला होता आणि हा एक ऍक्च्युअल रिमेन्सचा फॉसिलचा एक उदाहरण आहे. सो हे जे बॉडीज असतात, अॅनिमल बॉडीज, प्लांट बॉडीज, हे एम्बेड होऊन जातात स्नो मध्ये जनरली, आणि काही वेळेला एम्बर मध्ये पण. एम्बर हा एक प्लांटचा रेझिन आहे, हा एक रेझिन टाइप असतो. जेव्हा तो रिलीज होतो प्लांट्स मधनं, तर ज्या जागी काही ऑर्गॅनिझम, काही बर्ड किंवा काही गोष्टी असतील त्याच्या अवतीभोवती येतो आणि नंतर कालांतराने त्याचं हार्डनिंग होतं, म्हणजे सख्त होऊन जातो आणि तो जो ऑर्गॅनिझम त्यामध्ये ट्रॅप झालेला असतो तो हार्डन होऊन जातो आणि तसेच्या तसे त्याची जी बॉडी आहे ती प्रिझर्व होते.
दुसरं आहे मोल्ड्स. आता मोल्ड्स म्हणजे कसे असतात, हे हार्डन एन्कॅसमेंट्स असतात, म्हणजे कॅव्हिटीज निर्माण होतात यामध्ये. कसं, फॉर एक्झाम्पल फुटप्रिंट्स. आता फुटप्रिंट्स जे असतात ॲनिमलचे फुटप्रिंट्स वगैरे पुरातन काळामध्ये ठसे ठसे निर्माण झालेले असतात आणि त्यावरनं सपोज एखादा तिथं व्हॉल्कॅनो इरप्ट झाला असेल, व्हॉल्कॅनोचा जो लावा रस आहे त्याच्यावरती गेला असेल, तर ते जो लावा रस आहे त्यावरती जातो आणि त्याच्यावरती एक हार्डन केस बनतो, म्हणजे त्या एक साचा तयार होतो, त्या फुटप्रिंटचा एक साचा निर्माण होतो आणि ह्याला मोल्ड्स असं म्हणलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे तिथेच जर एक ॲनिमल असेल त्याच्यावरनं तो लावारस गेला तर त्याच्या अवतीभोवती पण लावारस जाऊन एक हार्डन केस बनतो किंवा एक मोल्ड बनतो. ती बॉडी जी असते ती ऍक्च्युली डिकम्पोज होऊन जाते, डिग्रेड होऊन जाते, पण त्याच्या अवतीभोवती जो हार्ड झालेला केस असतो तो म्हणजे मोल्ड असतो. तिसरं म्हणजे कास्ट. आता हे जे मोल्ड्स तयार झालेले असतात ह्यांमध्ये मिनरल डिपॉझिशन होतं. मिनरल डिपॉझिशन झाल्यामुळे कालांतराने त्याचा एक हार्ड केस बनतो आणि त्याला कास्ट असं म्हणलं जातं. चौथा आहे कॉम्प्रेशन्स. आता कॉम्प्रेशन्स म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर जो असतो तो ऍबसेंट असतो, पण त्याच्या अवतीभोवती एक थिन कार्बनचा एक लेअर असतो विच इंडिकेट्स द आउटलाईन ऑफ एक्सटर्नल फीचर. एक्सटर्नल फीचर्स कसे असू शकतात हे आपण डिटरमाइन करतो बिकॉज ऑफ याच्या थिन कार्बन फिल्म. आता मित्रांनो, पेलिएंटोलॉजी जी आहे त्याचं सिग्निफिकन्स आहे ते जाणून घेऊया. आता पेलिएंटोलॉजी मध्ये आपण पूर्ण फायलोजेनी जी आहे, वेगवेगळं डिस्ट्रीब्युशन ऑफ ऑर्गॅनिझम ही रिकन्स्ट्रक्ट करू शकतो. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा एव्होल्युशन होतं काही इंटरमिजिएट ऑर्गॅनिझम जे असतात ते एक्सटिंक्ट झालेले असतात बिकॉज ऑफ जेनेटिक ड्रिफ्ट वगैरे. तर त्यामध्ये जे वेगवेगळे फॉर्म्स असतात, वेगवेगळे स्ट्रक्चर्स असतात, ॲनिमल्स असतात, ते मिसिंग असतात. ते स्टडी करण्यासाठी फॉसिल आपण त्याचा स्टडी करू शकतो. मिसिंग लिंक प्रोव्हाइड करतात आपल्याला. दोन ऑर्गॅनिझमच्या मधला जो इंटरमिजिएट ऑर्गॅनिझम आहे ज्याला मिसिंग लिंक असं म्हणलं जातं, जो एक्सटिंक्ट झालेला असतो, तो प्रोव्हाइड करतो आपल्याला फॉसिल. कारण की पुरातन काळामध्ये बरेचसे ऑर्गॅनिझम जे असतात ते एक्सटिंक्ट झालेले असतात, त्यांचे जे अडॅप्टेशन्स असतात ते चांगले नसतात, फेवरेबल नसतात नेचरला, म्हणून नेचर त्यांना एलिमिनेट करतो आणि ते फॉसिलच्या रूपामध्ये आपल्याला मिळतात. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे जे एक्सटिंक्ट ऑर्गॅनिझम्स असतात त्यांचा जो हॅबिटॅट कसा असेल, त्यांचं सराउंडिंग कसं असेल पुरातन काळामध्ये, हे सगळी पण माहिती आपल्याला पेलिएंटोलॉजी मध्ये मिळते. आता एक एक्झाम्पल म्हणून आपण आर्क्योप्टुरिक्स घेऊया. आर्क्योप्टुरिक्स लिथोग्राफिका ह्याचं पूर्ण नाव आहे, सायंटिफिक नेम आहे, आणि हा एक मिसिंग लिंक आहे रेप्टाइल्स आणि बर्ड्स मधला. रेप्टाइल्स आणि बर्ड्स मधला जो इंटरमिजिएट फॉर्म्स आहे तो हा आर्क्योप्टुरिक्स होता. आता आर्क्योप्टुरिक्स हा एक क्रो साइज बर्ड होता, म्हणजे एका कावळ्याच्या साईजचा एक बर्ड होता छोटासा, आणि तो जुरासिक रॉक्स जे जर्मनीमध्ये आहेत तिकडे आपल्याला मिळाला होता एक्सकेव्हेशन मध्ये. आता हा एक मिसिंग लिंक आहे रेप्टाइल्स आणि बर्ड्स मधला, कारण की ह्याच्यामध्ये दोन्ही कॅरेक्टर्स होते, बर्ड्सचे पण आणि रेप्टाइल्सचे पण. ते आपण जाणून घेऊया ते काय होते. मित्रांनो, वेगवेगळे कॅरेक्टर्स बघूया आपण आर्क्योप्टेरिक्सचे, आर्क्योप्टेरिक्स लिथोग्राफिकाचे. आता रेप्टिलियन कॅरेक्टर्स पहिले बघूया. पहिला तर प्रेझेन्स ऑफ लॉंग टेल. त्याला एक शेपूट असतं, जसं लिझर्डला, पालीला वगैरे जशी शेपूट असते तशी लॉंग टेल असते. क्लॉज असतात, नख असतात मोठमोठे, स्केल्स असतात, जसे पालेवरती स्केल्स असतात अशी स्किन एक्सटेंड झालेली असते स्केल्स, तसे स्केल्स फाउंड असतात ह्यामध्ये आर्क्योप्टेरिक्स मध्ये बघायला मिळले होते. दुसरी गोष्ट सिंगल हेडेड रिब्स. यांचे जे रिब्स असतात हे सिंगल हेडेड असतात आणि जॉईंट असतात, जसे एक रेप्टाइल मध्ये प्रेझेंट असतात, बर्ड्स मध्ये हे ऍबसेंट असतात. ॲब्डॉमिनल रिब्स आर प्रेझेंट विच लुक लाईक रिब्स ऑफ द क्रोकोडाईल. आता क्रोकोडाईल मध्ये जे ॲब्डॉमिनल रिब्स प्रेझेंट असतात तसेच यामध्ये पण आर्क्योप्टोरिक्स मध्ये पण बघायला मिळेल. जॉज विथ होमोडॉन्ट टीथ. आता जे टीथ असतात ते होमोडॉन्ट असतात, म्हणजे एकाच साईजचे असतात. आता बर्ड्स मध्ये तर ऍबसेंट असतात, मॅमल्स मध्ये जे टीथ असतात वेगवेगळ्या साईजचे असतात, पण रेप्टाइल्स मध्ये जे टीथ होते ते सगळे हे होमोडॉन्ट होते, म्हणजे एकाच साईजचे सगळे टीथ असतात. स्टर्नम विदाउट कील. स्टर्नम म्हणजे एक ब्रेस्ट बोन असतो, चेस्टच्या जागी एक, चेस्टच्या मध्ये एक स्टर्नम असतो आणि त्याला एक एक्सटेन्शन म्हणून कील असतो, त्याला ब्रेस्ट बोन असं म्हणलं जातं. आता स्टर्नमला विदाउट कील होता, म्हणजे जसे ऑस्ट्रिच असतात, ऑस्ट्रिच हा फ्लाइटलेस बर्ड आहे,
पण फ्लाइट जे उडणारे पक्षी असतात त्यांना स्टर्नमला एक कील असतो किंवा ब्रेस्ट बोन असतो, जिथे मसल फायबर्स जे असतात उडण्यासाठी जे मसल्स लागत असतात ते जॉईंट असतात, अटॅच असतात कीलला. पण आर्किओप्टेरिक्स मध्ये हा जो स्टर्नम होता त्याला कील नव्हता, ब्रेस्ट बोन नव्हता. दुसरा म्हणजे बोन्स आर सॉलिड. हे जे जे बोन्स होते ते हॉलो नव्हते, हे सॉलिड होते, नॉन न्यूमॅटिक होते. हिंड आणि जे हिंड होते, जे हाताचे जे लिम्स होते त्यांना क्लॉज होते, म्हणजे असे नख होते, जसे रेप्टाइल्सला प्रेझेंट असतात. आता एव्हियन कॅरेक्टर्स पाहूया. पहिला तर आहे फेदरी एक्झोस्केलेटन. आता जसं पक्ष्यांमध्ये फेदर्स असतात, फेदरी एक्झोस्केलेटन असतात, पंख असतात उडण्यासाठी, तसेच त्याची पण फेदरी एक्झोस्केलेटन होते. फोर लिम्स मॉडिफाईड इंटू विंग्स. जे हाताचे जे लिम्स आहेत, हात जे होते ते पंखामध्ये त्यांचं रूपांतर झालं होतं, जो की एक एव्हियन कॅरेक्टर आहे. जॉज मॉडिफाईड इंटू बीक. जे तोंड होतं त्याचं, जॉ होता तो जॉ लाईन, तो एका बीक मध्ये, एका चोचीमध्ये त्याचं मॉडिफिकेशन झालं होतं, जो की एक एव्हियन कॅरेक्टर आहे. स्कल बोन जो होता तो कम्प्लिटली फ्यूज होता, त्याच्यामध्ये डिव्हिडेशन काय असं नव्हतं. जो क्रेनियम आहे तो एक होता आणि फुल्ली लार्ज आणि राउंडेड होता, गोल होता असा. क्रेनियम विथ लार्ज ऑर्बिट्स. जो क्रेनियम होता त्याला लार्ज ऑर्बिट होती आणि एक सिंगल कॉन्डाइल होता, जो की एक एव्हियन कॅरेक्टर आहे. लिम्ब बोन जे असतात ते बर्ड सारखे होते त्याचे, म्हणजे बर्ड्सचे जसे लिम्ब बोन्स असतात ते तसेच त्याचे प्रेझेंट होते. हिंड लिम्स विथ 4 टोज. फर्स्ट टो इज ऑपोजेबल. आता हिंड लिम्स जे असतात ते फक्त 4 असतात पक्ष्यांमध्ये, आणि 4 पैकी जो पहिला वाला असतो तो ऑपोजेबल होता, म्हणजे फांदीवरती पकडण्यासाठी, एक ग्रिप मेंटेन करण्यासाठी ते ऑपोजेबल असतो. तसाच कॅरेक्टर आर्किओप्टेरिक्स मध्ये पण होता, की 4 लिम्स होते, 4 टोज होते सॉरी, आणि त्यांपैकी पहिला जो टो होता तो ऑपोजेबल होता.